आज आपण जे ध्यान करणार आहोत ते खूप पॉवरफुल आणि तुमचा कोणताही आजार असू द्या, त्या आजारापासून तुम्हाला मुक्त करण्याचा प्रयत्न करेल. प्रथमतः एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या मूलाधार चक्रापासून म्हणजेच रूट चक्रापासून श्वास वरती घ्यायचा आहे, तो आज्ञा चक्रापर्यंत न्यायचा आहे आणि हळुवारपणे सोडायचा आहे. परत श्वास घ्या, सोडा. परत एकदा श्वास घ्या, सोडा. परत एकदा श्वास घ्या आणि सोडा. परमेश्वराला प्रार्थना करायची की आज मी तुझे आवाहन माझ्यावर उपचार करण्यासाठी करत आहे. तू माझ्यासाठी खाली यावंस. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये अनेक असे प्रॉब्लेम्स असतात जे आपण इझिली सॉल्व्ह नाही करू शकत, परंतु त्यासाठी परमेश्वर आपल्याला मदत करतो. आपण आजारी पडतो किंवा आपल्याला एखादा त्रास होतो किंवा आपल्या एखाद्या शरीराचा जो पार्ट आहे तो खूप त्रासदायक आपल्याला ठरतो, आपल्याला वेदना देतो. तर असं का होतं आपल्यासोबत? कारण तुमच्याकडे येणारी परमेश्वरी एनर्जी कुठेतरी जिथे तुम्हाला त्रास होतो, एखाद्याची कंबर दुखत असेल, एखाद्याचा पाय दुखत असेल, एखाद्याचं डोकं दुखत असेल, असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि असं का होतं? कारण आपल्या आयुष्यातली जी एनर्जी आहे ती कुठे ना कुठे त्या भागावरती कमी पडते. त्यालाच आपण लाईट फोर्स एनर्जी असं म्हणतो. सो आता आपण मेडिटेशन सुरू करूया. जस्ट इमॅजिनेशन करायचं, कल्पना करायची आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. कल्पना करायची आहे की आपल्यावरून म्हणजेच अवकाशातून, आकाशातून एक प्रकाश खाली येत आहे. दिव्य प्रकाश आहे. त्याचा जो कलर आहे तो पांढरा आहे, व्हाईट कलर आहे. आणि तुमच्या भ्रूमध्यामधून आपला सहस्रदल चक्र, तिथून तो आपल्या आतमध्ये एंटर करत आहे, प्रवेश करत आहे. त्यालाच आपण क्राऊन चक्र असं म्हणतो. तो प्रकाश खाली उतरत आहे. आपल्या भ्रूमध्यामध्ये, नंतर आपला चेहरा, आपला जो नेक पार्ट आहे, आपला जो गळ्याचा भाग आहे, तिथून आपल्या दोन्ही हातांमध्ये तो येतो. कल्पना करायची की जिथे आपल्याला सर्वात जास्ती त्रास होत आहे, कोणाचा पाय दुखत असेल, कोणाचं डोकं दुखत असेल, कोणाचा हात दुखत असेल, कोणाला खूप वर्षापासून कंबर दुखण्याचा त्रास असेल, गुडघे दुखीचा त्रास असेल, डोकं दुखीचा त्रास असेल, तर कल्पना करायची तो जो प्रकाश आहे, ती जी एनर्जी आहे त्या भागावरती जाते.
जिथे आपल्याला दुखत आहे किंवा त्रास होत आहे त्या भागामध्ये ती एनर्जी जाते आणि खूप छान वाटते आपल्याला. त्या भागामध्ये जी नकारात्मक ऊर्जा आहे किंवा पेशी तिथल्या व्यवस्थित नसतील, तिथे तुमच्या शरीराचा जो मांस आहे किंवा हाडांची झीज झालेली असेल तर ती या ऊर्जेमुळे भरून निघत आहे आणि तुम्हाला खूपच छान वाटतंय, खूप सुंदर वाटत आहे. त्या भागामधून सगळी नकारात्मक ऊर्जा बाहेर पडलेली आहे. तिथे तुम्हाला खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह वाटत आहे. तिथे ज्या शिरात तुमच्या दुखत होत्या किंवा एकमेकांमध्ये अडकलेल्या होत्या, जी हाडं नादुरुस्त झाली होती ती आता दुरुस्त होत आहेत. तुमची हाडांना शक्ती मिळत आहे. तुमची हाडं तंदुरुस्त होत आहेत. तुम्ही खूप पॉझिटिव्ह फील करत आहात. तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये एक दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. तुमचं मन पूर्णपणे शांत झालेलं आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी त्रास होत होता तो पूर्णपणे थांबलेला आहे. तुम्हाला तिथे एक परमेश्वरी एनर्जी किंवा ऊर्जा जाणवत आहे. सगळा ताण, त्रास, नकारात्मक विचार तुमच्या शरीरामधून पूर्णपणे बाहेर पडत आहे. तुम्ही स्वस्थ आहात, शांत चित्त आहात. तुम्ही एक परमेश्वरी कृपा प्रसाद असलेला आत्मा आहात. तुम्ही दिव्य आहात, शक्तिशाली आहात. तुमच्या आतमध्ये एक दिव्य असा ऊर्जा प्रवाह सतत प्रवाहित होत आहे. तुम्ही लोकांवरती प्रेम करत आहात, ते तुमच्यावरती प्रेम करत आहे. तुमचं संपूर्ण जीवन मंगलमय होत आहे. तुमच्या जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून गेली आहे आणि तुम्ही पूर्णपणे सकारात्मक आहात. तुम्हाला शक्तिशाली वाटतंय. वर्षानुवर्षे जो त्रास तुम्ही भोगत होता तो पूर्णपणे कमी झालेला आहे. संपूर्ण पॉझिटिव्ह सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी साठलेली आहे आणि ज्या अपेक्षाही तुम्ही कधी केल्या नव्हत्या त्या पूर्ण झालेल्या आहेत. तुम्हाला खूप छान वाटत आहे. तुमच्या वेदना पूर्णपणे कमी झालेल्या आहेत आणि तुम्ही शांत आणि स्वस्थ चित्त आहात. रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्यायचा, सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचाय, सोडायचा. दीर्घ श्वास घ्यायचाय, सोडायचाय. श्वासावरती पूर्ण लक्ष केंद्रित करायचंय. डीप जायचंय खूप.
अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल, अधिक खोल शांत आणि स्वस्थ चित्त बसायचं आहे.